अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. आज आपण 8 आकडा आणि कुंडलीतलं 8वं घर याच्यावर विचार करणार आहोत. नॉर्मली 8 आकडा म्हटला की लोकांच्या कपाळाला आठ्याचा पडतात. का कोणास ठाऊक. 8 आकडा आणि शनी ह्यांचं, शनी म्हणजे शनिग्रह, यांच्या बाबतीत लोकांच्या मनात बसलेली जी भीती आहे याला कारणीभूत असावी. खरं तसं नाही आहे. शनिग्रह म्हणजे सुद्धा डिसिप्लिन किंवा कर्मकारक आहे शनी. आता कर्मकारक म्हटलं म्हणजे डिटर्मिनेशन आलं, कमिटमेंट आली, शिस्त आली आणि एक स्ट्रक्चरल फॉर्ममध्ये एखादं काम करणं आलं. ह्या सगळ्या गोष्टी जर व्यवस्थित असतील तर तुम्हाला जे काम तुम्ही करत आहात त्याच्यामध्ये तुमची प्रगती होती, तुम्हाला यश मिळतं. जगात जेवढ्या अंकशास्त्राच्या पद्धती आहेत त्यात 8 आकडा जो आहे तो सहनशीलता दाखवतो, तो ताकद शक्ती दाखवतो, तो कर्म दाखवतो. मनुष्य जन्म म्हटला म्हणजे कर्म आलंच, कर्मसिद्धांत आला आणि कर्मकारक म्हणजे शनी आलं. हे आपल्या अस्तित्वासाठी अत्यंत आवश्यक असलेलं असं एक साधन म्हणा किंवा मनुष्य जीवनाचा आधार म्हणा, कर्म असतं. हा आकडा आपल्याला कार्मिक लेसन्स देऊन जातो. बऱ्याच ठिकाणी 8 आकडा हा महत्त्वाकांक्षेचा किंवा बॅलन्सचा म्हणून पण ठरतात. पायथागोरन जी अंकशास्त्र पद्धत आहे त्याच्यामध्ये वेल्थ म्हणजे संपत्तीचा कारक आहे 8 आकडा. बिझनेस ॲक्युमेन म्हणजे बिझनेसमधली जी प्रगती म्हणता येईल किंवा जे डोकं वापरणं आहे, जो बिझनेसचा आत्मा आहे तो समजून घेणारा, ज्यांच्याकडे 8 नंबर आहे ते यशस्वी होतात. का ह्याचं कारण तुम्हाला कळतं. तसंच ध्येयपूर्तीच्यासाठी सुद्धा 8 नंबर फार महत्त्वाचा मानला जातो. शनिग्रहाची सत्ता आहे म्हणून तो वाईट आहे असं नाही. तो मृत्यूकारक पण मानला जातो. पण जो जन्माला आला त्याच्यासाठी मृत्यू हा आवश्यकच आहे. किंबहुना मृत्यू झाल्याशिवाय पुन्हा जन्म होणं हे दुरापास्त आहे. आम्ही ज्या पद्धतीने बघतो त्याच्यामध्ये 8 नंबर जो आहे, 8 आकडा जो आहे तो विजडम दाखवतो. मागच्या वेळेला आपण बघितलं की विजडम आणि इंटेलेक्ट ह्याच्यातला फरक आहे. इंटेलेक्ट म्हणजे तुम्ही परीक्षेत यश मिळवलं, चांगल्या मार्काने पास झालात, पहिले आलात बोर्डात, युनिव्हर्सिटीत, तुम्ही PhD झालात, तुम्ही उत्तम इंजिनियर झालात, तुम्ही कम्प्युटर सायन्स मास्टर केले, म्हणजे तुमच्याकडे इंटेलेक्ट आहे. विजडम हे काहीतरी एक वेगळं रसायन आहे. विजडम म्हणजे दूरदर्शिता, विजडम म्हणजे ॲप्लिकेशन ऑफ माइंड, विजडम म्हणजे तारतम्य. तुम्ही कितीही इंटेलिजंट असलात म्हणून तुमच्याकडे तारतम्य असेलच असं सांगता येत नाही. ज्याकडे आलेल्या अनंत केसेसमध्ये खूप बुद्धिमान म्हणता येतील अशा व्यक्ती होत्या. त्यांच्या क्षेत्रात ते अग्रेसर होते, अग्रणी होते, परंतु आयुष्यातील काही इतर भागांमध्ये ते बऱ्याच बाबतीत फेल्युअर होते. छोट्या छोट्या गोष्टी त्यांना मॅनेज करता येत नव्हत्या. आपण बिझनेस काढलाय, आपण कॅपिटल लावलंय, मग आपण मित्रांमध्ये वेळ घालवायचा नाही, हा तुमच्या दृष्टीने एक कॉमन सेन्स असू शकतो. परंतु ज्यांच्याकडे 8 नंबर नाही अशा व्यक्ती अकारण मित्रमंडळींमध्ये वेळ घालवून आपल्या पायावर धोंडा पाडून घेताना आढळतात. ज्या विषयात आपल्याला गम्य नाही त्या विषयात उतरून एखादा बिझनेस करणारा व्यक्ती किंवा नोकरीत असताना काही मोठी नाही पण निदान प्रामाणिकपणे पाट्या टाकणं सुद्धा ज्यांना जमत नाही अशा व्यक्तींना आपल्या आयुष्याकडे बघण्याचा दृष्टिकोनच गवसलेला नसतो. ते आत्तापर्यंत लहानाचे मोठे झाले, शिक्षण घेतलं, पास झाले, सगळं झालं, परंतु दूरदर्शीपणा किंवा तारतम्य त्यांच्याकडे अभावाने असल्याने ते आयुष्यात फार मोठं यश संपादन करताना आपल्याला आढळत नाही. काय आहे विजडम? विजडम म्हणजे एक अतिशय सामान्य अपेक्षा की समोरच्या व्यक्तीच्या बोटाला सुई टोचली किंवा त्याचा हात दरवाज्यात सापडला तर आपला हात सुरक्षित जागी ठेवणं किंवा आपल्याला सुई टोचून न देणं, इतकी जरी काळजी एखाद्याला घेता आली तरी त्याच्याकडे विजडम आहे असं म्हणता येईल. ज्याच्याकडे ही गोष्ट नाही, हा विचार नाही, तो इतक्या छोट्या गोष्टीतही मार खात असतो आणि मग तो पुढे मोठा झाल्यानंतर किंवा तो एखाद्या व्यवसायात शिरल्यानंतर, एखाद्या नोकरीत गेल्यानंतर तर कितीतरी अगणित प्रकारे तो नाडला जातो. त्याच्याकडे एक विचारच नसतो, एक तारतम्यच नसतं. वारा येईल तसं जगण्याचा त्याचा प्रयत्न असतो. तुम्ही उत्तम अभ्यास करून
चांगलं सर्टिफिकेट मिळवू शकता, पण तुम्ही उत्तम अभ्यास करून विजडम नाही मिळवू शकत. ती रक्तातच असायला लागते. तारतम्य संस्काराने येत नाही, पण संस्कारी आईवडिलांकडे जर तारतम्य असेल तर ते मुलाला व्यवस्थित मार्गदर्शन करू शकतात. काय चांगलं काय वाईट ह्याच्याच बरोबरीने, काय योग्य काय अयोग्य याच्याच बरोबरीने यशस्वी होण्यासाठी जो मार्ग आहे त्याच्यावर कसं चालायचं, कसा स्वतःचा समतोल ढळून न देता कार्यरत राहायचं, हे तारतम्य शिकवत असतं. एखाद्याकडे ते नसेल आणि त्याच्या घरातल्यांकडे ते असेल आणि त्या घरातल्यांनी त्याचा हात धरला तरी तो या टोकापासून त्या टोकापर्यंत सहज प्रवास करू शकतो. पण त्याने आपला हात जर तिथून हिसकावून घेतला तर अशा बऱ्याच केसेसमध्ये खूप मोठी पडझड होताना मी बघितली. छोटे छोटे निर्णय सुद्धा त्यांना घेता येत नाहीत. प्रॉब्लेम काय होतं, त्यांच्याकडे इंटेलिजन्स असल्यामुळे त्यांना असं वाटत राहतं की आपण एवढे इंटेलिजंट आहोत, मग आपल्याला काय छोट्या छोट्या गोष्टी आपण सहज मॅनेज करू. त्यावेळेला जो एक कॉमन सेन्स वापरायचा असतो ते वापरत नाहीत, स्वतःच्याच मस्तीत जातात. मग त्यांचं हसं होतं, त्यांना अपयशाला सामोरं जावं लागतं. पर्सनल आयुष्य असो, वर्किंग आयुष्य असो, नाही तर इतर कुठलंही आयुष्य असो, दे आर अ फेल्युअर. एखादा माणूस हार्डवर्किंग असेल, डिटरमाइंड असेल, पण त्याच्याकडे जर तारतम्य नसेल तर तो योग्य वेळी योग्य निर्णय घ्यायला कमी पडतो आणि त्याला अपयशाला सामोरं जावं लागतं. तर असा हा 8 नंबर, तो असल्याने काय होतं आणि तो नसल्याने काय होतं हे आपण बघितलं. पुढच्या व्हिडिओमध्ये आपण 8 नंबर जास्त असेल तर काय होईल आणि कुंडलीतलं 8वं स्थान याच्याबद्दल विचार करू. आज इथेच थांबतो. भक्तवत्सल, भक्त अभिमानी, राजाधिराज सद्गुरुराज श्री दत्तराज महाराज, श्री स्वामी समर्थ महाराज की जय.